जय महाराष्ट्र. मी अनिकेत पेंडसे. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पुढच्या 10 मिनिटात आपण घेणार आहोत 20 आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा. सुरुवात करूयात वॉय 20 न्यूजला. बगदादमधल्या अल रशिदियामधल्या बाजारपेठेत मोटारीद्वारे बॉम्बस्फोट घडवण्यात आला. या 11 जणांचा मृत्यू झालाय तर 32 जण जखमी झालेत. शियापंथीय नागरिकांची वर्दळ असलेल्या बाजारपेठेत एक पिकअप मोटार उभी करण्यात आली होती. या मोटारीत स्फोट घडवण्यात आला. सोमालियाची राजधानी मोगादिशू इथे एका सैनिकी शिबिरात अल शबाबच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 10 सैनिक मारले गेले. अल शबाबनं मोगादिशूच्या दक्षिण पश्चिमेकडच्या सैनिक शिबिराजवळ मोटारीत स्फोट घडवून आणला. त्यात सैनिकांचा मृत्यू झाला. या हल्ल्याची माहिती सैनिकांच्या अधिकाऱ्याने आणि अल शबाबच्या प्रवक्त्याने दिली. अल शबाबच्या प्रवक्त्यानं स्फोट घडवून आणल्याचा दावा केला आणि त्यात 30 सैनिक ठार झाल्याचं म्हटलं. अमेरिकेनं अफगाणिस्तानमध्ये केलेल्या ड्रोन हल्ल्यात पेशावरमधल्या लष्करी शाळेवर झालेल्या हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार ठार झालाय. पाकिस्तानमधल्या संरक्षण अधिकाऱ्यानं ही माहिती दिली आहे. पाकिस्तानमधल्या डॉन या दैनिकानं याबाबतचं वृत्त दिलंय. डल्लासमध्ये आंदोलनादरम्यान पोलिसांवर झालेल्या सर्वात मोठ्या हल्ल्यासंदर्भात दररोज नवीन माहिती समोर येते. गेल्या आठवड्यात 5 पोलिसांना ठार करणाऱ्या कृष्णवर्णीय हल्लेखोराला मोठा हल्ला करायचा होता असं पोलिसांनी सांगितलंय. गोळीबार करण्यापूर्वी आपल्याला कृष्णवर्णीय म्हणून कसं हिणवलं जात होतं हे त्यानं भिंतीवर आपल्या रक्तानं लिहिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पाकिस्तानमध्ये लष्करी कायदा लागू करावा आणि सरकार स्थापन करावं असं आवाहन करणारे पोस्टर्स लावण्यात आले. 13 शहरांमध्ये ही पोस्टर्स लावण्यात आलेत. या पोस्टर्समधनं लष्कर प्रमुख राहिल शरीफ यांना लष्करी कायदा लागू करण्याचं आवाहन करण्यात आलं. हिजबुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या बुरहान वनीला भारतीय लष्करानं चकमकीत ठार मारल्यामुळे धक्का बसल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नवाज शरीफ यांनी दिली आहे. वनीला मारल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये हिंसाचार सुरू झालाय. या प्रकाराबद्दल मौन धारण केल्याबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर विरोधकांनी टीका केली होती. भारतीय लष्कराकडून झालेल्या काश्मीरी नेता बुरहान वनीच्या हत्येनं पंतप्रधान नवाज शरीफ यांना धक्का बसलाय. भारतीय लष्कराकडून वनी आणि इतर सामान्य नागरिकांची हत्या होत असून याबाबत चिंता वाटते असं पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयानं म्हटलंय. अमेरिका आणि दक्षिण कोरियानं किनारपट्टीवर अत्याधुनिक थर्ड क्षेपणास्त्र तैनात केल्यास त्याला थेट प्रत्युत्तर दिलं जाईल असा इशारा उत्तर कोरियानं दिलाय. तसंच अमेरिकेनं आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर दक्षिण आशियात आगडो मुसळू अशी धमकीही देण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी उत्तर कोरियानं आण्विक केंद्र सज्ज ठेवलंय. उपग्रहानं घेतलेल्या छायाचित्रांवरून ही माहिती समोर आली आहे. उत्तर कोरियाची ही तयारी 5वी अणुचाचणी घेण्यासाठीही असू शकते असा दावा तज्ज्ञांनी केलाय. दक्षिण चीन समुद्रातल्या वादग्रस्त बेटांबाबतचा आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निकाल आम्हाला बांधील नसल्याचं चीननं पुन्हा एकदा स्पष्ट करत आक्रमक भूमिका घेतली आहे. या बेटांवर चीनसह इतर 6 देशांनी हक्क सांगितला आहे. त्यापैकी फिलिपिन्सनं चीन विरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात तक्रार नोंदवली होती. या प्रकरणाचा निकाल चीन विरोधात लागण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणी हस्तक्षेप करण्याच्या या न्यायालयाला हक्कच नसल्याचं चीनचं म्हणणं आहे. दक्षिणी चिनी समुद्रामधील बेटांवर चीनचा कोणताही अधिकार नसल्याचा स्पष्ट निकाल देणाऱ्या आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय अभ्यासत असल्याची प्रतिक्रिया भारताकडनं व्यक्त केली गेली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयातील एका ज्येष्ठ अधिकाऱ्यानं ही प्रतिक्रिया दिली आहे. नेपाळमधलं संयुक्त आघाडीचं केपी ओलींचं सरकार संकटात सापडलंय. कारण कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ या आघाडीतल्या मित्र पक्षानं सरकारचा पाठिंबा काढून घेतलाय. ओलींच्या पक्षानं सरकार स्थापनेवेळी दिलेली आश्वासनं पाळली नसल्याचा आरोप CPNA चे नेते पुष्पकमल दहाल यांनी केलाय. भारतीय धर्म उपदेशक डॉक्टर झाकीर नाईक यांच्या पीस टीव्हीवर बंदी घालण्यात आल्यानंतर बांगलादेश सरकारनं पीस टीव्हीला देण्यात आलेला डाउनलिंकसाठीचा परवाना रद्द केलाय. ढाक्यातल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी झालेल्या काही दहशतवाद्यांनी नाईक यांच्या प्रक्षोभक भाषणांमधनं प्रेरणा घेतल्याची माहिती समोर आल्यानंतर पीस टीव्हीवर बंदी घालण्याचा निर्णय बांगलादेश सरकारनं घेतलाय. ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीतनं अँड्रिया लेडसम यांनी अचानक माघार घेतली आहे. त्यामुळे कन्झर्वेटिव्ह पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या थेरेसा मे याच देशाचं नेतृत्व करणार असल्याचं निश्चित झालंय. ब्रेक्झिटच्या मुद्द्यावरून पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनी सप्टेंबरमध्येच राजीनामा देण्याचं जाहीर केलं होतं.
थेरेसा मे या ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान असतील अशी माहिती विद्यमान पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनी दिली आहे। कॅमेरॉन बुधवारी राजीनामा देणार आहेत। कॅमेरॉन बुधवारी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये उपस्थित राहतील आणि त्यानंतर ते राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द करतील। बुधवारी थेरेसा या पंतप्रधान पदाची सूत्र स्वीकारतील। मार्गारेट थॅचर यांच्यानंतरच्या 59 वर्षीय थेरेसा मे या ब्रिटनच्या दुसऱ्या महिला पंतप्रधान असणार आहेत। पंतप्रधान पदावरून पायउतार झाल्यावर ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन चक्क भाड्याच्या घरात राहायला जाणार आहेत। कॅमेरॉन सध्या 10 डाउनिंग स्ट्रीट इथे राहतात। त्यांनी नोटिंग हिल्स इथल्या आपल्या घरात सध्या राहत असलेल्या भाडेकरूला घर खाली करण्याबाबत नोटीस बजावली आहे, पण अजूनही ते घर खाली करण्यात आलेलं नाही। त्यामुळे काही काळासाठी कॅमेरॉन यांना भाड्याच्या घरातच राहावं लागणार आहे। अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन या दोन्ही उमेदवारांबद्दल बहुतांश मतदारांनी नाराजी व्यक्त केली आहे। तिसऱ्या पर्यायाची अपेक्षाही हे मतदार ठेवत आहेत। रॉयटर्स वृत्तसंस्थेनं इप्सॉस या संस्थेसोबत केलेल्या पाहणीतनं हा निष्कर्ष समोर आलाय। अमेरिकी रोजगार अहवालात होत असलेल्या प्रगतीमुळे जागतिक बाजारामध्ये डॉलरनं उसळी घेतली आहे। या उसळीनं आशियाई तेल बाजारावर दबाव येऊन तेलाच्या किमती वाढल्या आहेत। जून महिन्यामध्ये जागतिक अर्थसत्ता असलेल्या अमेरिकेनं 2,87,000 रोजगार निर्माण केल्यानं रोजगार अहवालात कमालीची प्रगती झाली। त्याचाच परिणाम म्हणून गेल्या काही दिवसांमध्ये घसरत असलेल्या डॉलरनं पुन्हा उसळी घेतली। पारदर्शी व्यवहाराच्या निकषावर भारतीय कंपन्या जगात सर्वोत्कृष्ट असून चीनमधल्या कंपन्या या यादीत तळाला असल्याचं एका सर्वेक्षणात समोर आलंय। ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल या संस्थेनं हे सर्वेक्षण केलंय। या संस्थेनं जगात वेगानं विकसित होणाऱ्या 15 देशातील एकूण 100 कंपन्यांची पाहणी केली। भारत आणि चीनसह ब्राझील, मेक्सिको, रशिया या देशांमधील कंपन्यांचाही यामध्ये समावेश होता। त्या देशांच्या कंपनी कायद्याचं पालन करत एकूण व्यवहार आणि गुंतवणुकीबाबत पारदर्शकता हा निकष तपासला गेला। इटलीच्या दक्षिण भागात 2 प्रवासी रेल्वेंचा भीषण अपघात झालाय। यात 10 जणांचा मृत्यू झालाय तर 12हून अधिक जण जखमी झालेत। बरी आणि बार्लेत्ता भागात एकाच रेल्वे ट्रॅकवरून आलेल्या रेल्वेंची समोरासमोर धडक झाली। आपत्कालीन व्यवस्था तात्काळ घटनास्थळी पोहोचली आहे। मृतांचा आकडा वाढण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे। युरोपियन युनियन प्रोजेक्टला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं जुलै महिन्याच्या अखेरीस फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्सवा ओलांद हे युरोपियन युनियनचे सदस्य असलेल्या 5 देशांचा दौरा करणार आहेत। ब्रेक्झिटच्या बाजूनं ब्रिटनच्या जनतेनं कौल दिल्यानंतर युरोपियन युनियनला नवी उभारी देण्याच्या उद्देशानं ओलांद यांचा हा दौरा आयोजित करण्यात आलाय। 19 जुलैपासून ओलांद यांच्या 5 देशांच्या दौऱ्याला सुरुवात होणार आहे। पोर्तुगाल, ऑस्ट्रेलिया, झेक रिपब्लिक, स्लोवाकिया, आयर्लंडला ओलांद भेट देतील। या होत्या 20 ठळक आंतरराष्ट्रीय घडामोडी। वर्ल्ड 20 न्यूजमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची। ताज्या अपडेट्ससाठी तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त।